तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळी आवरून मी निघालो होतो गावात थोडं माहिती सेवा केंद्रामध्ये काम होतं. मग ते काम झाल्यानंतर मी गेलो घराकडे. आपल्या घराचं काम चालू होतं तिथं. तिथनं घरातनं फोन आला, गावातनं आज्जाला घेऊन ये. मग गावात गेलो, गावातनं आज्जाला घेतला आणि मग निघालो घरला. घरात आलो, घरातले म्हटले सांगली जायचं थोडं काम आहे. मग जरा वाईस गाडी पाणी मारून घेतलं आणि मग निघालो आम्ही सगळेजण घरातली सांगलीत आलो. गाडी एका साईडला लावून घेतली आणि आपलं काम होतं ते करायला निघालो. सगळ्यात आधी तर आपला गिंबल घ्यायचा होता. मग व्हिडिओ शूटिंग साठी ते गिंबल घेतला. गिंबल घेऊन झाल्यानंतर घरात थोडं मटेरियल घ्यायचं होतं. मग मम्मी पप्पा ते मटेरियल आणायला गेले. मग मी गाडी आपल्या फुलाखाली लावून मग गाडीतच बसलो. सगळं घरातलं मटेरियल घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो मग घरला. घरात आलो, जेवलो. मग आयशा मला कराडला जायचं आहे. मग त्याला म्हटलं चल जाऊन या कराडला. कराडमध्ये जाता रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ट्रॉफिक बघाय कसला आहे. मग अशा ट्रॉफिक मध्ये इकडे तिकडे गाडी करून मग शेवट फायनली पोहोचलो आम्ही कराडमध्ये. कराडमध्ये आपलं थोडं काम होतं आयशाचं. मग ते काम करून मग निघालो आम्ही घराकडे. मग जाताना वाटतच मॅगडी होती. मग आयशा म्हणत तर काहीतरी खाऊन जाऊया. मग तिथनं थोडं लाईटली खाऊन आम्ही निघालो घराकडे. मग आलो गावात. आयशा मला घरात सोडला आवरलो. तर मग आत्याचा फोन आला, बारक्या मुलाचं गणपती शूट करायचा आहे. मग ते शूट करायला निघालो. मग जाताना आम्हाला बागणीच्या महागणपतीचे दर्शन झाले. मग या बारक्या मुलाचं गणपती शूट करायला आलतो. मग सगळं शूट कम्प्लीट केलं. मग मी गावातच होतो तर घरातल्यांचा फोन आला, येताना 2 डबे आहेत दळपाचे, ते डबे घेऊन ये. मग दोस्तर म्हटलं तर मला घरला सोडचल. तर मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.